आज होती गणेश चतुर्थी. माझा उठायचा पत्ता नव्हता. बाबू तयार होऊन चाललेला स्कूलला. मम्मीने पण पटापट भाकरी केल्या आणि आमची ते गणपती होतं म्हणा तिशा फोन आला. आम्ही पण गेलो पाय पडायला. मना बोलली काय ये तुला मी जेवायला थांबले आणि बहिणीच माझी जेवून पशार झालती. मी जेवायला बसत नाही तर माझ्या वाटणीचं मोदक पण हिने खाल्लं आणि गेली म्हणा टाटा बाय बाय करून. मी बसलो आणि मम्मी साई मस्त म्हणा जेवायला वगैरे वाढला आणि मम्मी मस्त जेवलो. आणि मग नंतर तिथून आम्ही आलो खिडूकपाड्याला. तिथून मावशी मना बघून खुश झाली. पाया पडायला आलीच नाही तर तुझ्या लग्नाला येणार नाही बोलणारी माझी मावशी. मग काय आलो पाया पडायला, लग्नाला नाही येणार तर विषयच नाही. घर आलो, रस्त्यान बंदीने आणि वहिनी दिसली. त्यांना टाटा बाय बाय करून आम्ही वापिस निघलो आदईला गणपतींच्या पाया पडायला. सगळे कुणले आग्रहाचं आमंत्रण होता. प्रसादाला नाही नसतं बोलायचा म्हणून थोडा थोडा तरी जेवा. मग आम्ही सगळी जेवायला बसलो. जेवायला लय भारी झालेला सगळीकडं आणि जिथं जाऊ तिथं आज फक्त वाटाण्याची भाजी होती. जेवढ्या ठिकाणी जेवलो तेवढ्या ठिकाणी वाटाण्याचीच भाजी होती. मग काय आम्ही मग सगळी झाला आमचा. मग आम्ही घरी यायला निघलो. लगे मी आलो घरी आणि दीदीचा म्हणजे वाट बघत थांबलेलं. दीदी एक नंबर कपडा बनवतं आणि माझा लय भारी कपडा शिवलेला. तुम्हाला शिवायचा असेल तर मला नक्कीच मेसेज करा. मी दीदीसोबत तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देईल. मग तिथून आम्ही आलो आमच्या आद्यांच्या इथं आणि तिथं आम्हाला खास सत्कारासाठी बोलवलेली. कारण की सध्या मी आणि रिद्धीला ट्रेंडिंगला आहेत बोलताना सगळी. मग बरं ट्रेंडिंगला आहेत तर सत्कार झालाच पाहिजे. तर मग आई फोन करून आम्हाला बोलवली. आम्ही आलो. आमचा इथं मस्त सत्कार केला. जेवढ्या ठिकाणी गेलो तेवढ्या ठिकाणी आमची सोय एक नंबर झाली. सगळा मस्त झालेला. आज पूर्ण दिवस एकदम चांगला गेला. मग लगेच 12 वाजलं आणि 12 वाजता आम्ही सगळ्याही इथं गणपती बाप्पाची आरती केली आणि मग लगे 12 वाजता केक कट केला. प्रसादासाठी पिझ्झा मागवलेलं. मग आम्ही सगळ्याही पिझ्झा वगैरे खाल्लं आणि मग तिथून आम्ही आलो घरी. आणि तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.